वंजारी, डॉक्टर परिणय फुके, संजय दौंड, नरेंद्र दराडे, सुधीर तांबे, प्रसाद लाड, अरुण लाड, रमेश दादा पाटील, रवींद्र फाटक, संजय पोतनीस, निलय नाईक, सुरेश धस, सदाभाऊ खोत। अध्यक्ष महोदय, तसं बघितलं तर आपण ह्या वेळेसच्या अधिवेशनामध्ये ह्याला 2 दिवस दिले होते, परंतु काल अनेक सन्माननीय सदस्यांना बोलायचं होतं, त्याच्या उत्तर आज आपण ठेवलेलं आहे। आणि ज्यांनी सन्माननीय सदस्यांनी दोन्ही बाजूच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सहित जे विचार मांडलेले त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर गेल्या वर्षी राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि अधिवेशन थांबून आपल्याला कोरोनाच्याकडे त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागलं। सुरुवातीला कुणाच्या लक्षात आलं नाही की ह्याचं गांभीर्य किती आहे, आपण चायनामध्ये किंवा जगातल्या इतर राष्ट्रांच्या मध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने लॉकडाऊन होतंय, कशा प्रकारे दवाखाने अपुरे पडायला लागलेले आहेत, बेड अपुरे पडायला लागलेले आहेत, हे आपण पाहत होतो वेगवेगळ्या चॅनलवर। परंतु पहिल्यांदाच हा आजार आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आला आणि पहिल्यांदा सगळेच जण डॉक्टरांच्या सहित सगळेजण एवढे काळजीत पडले, एवढे घाबरून गेले की सुरुवातीच्या काळामध्ये पेशंट तपासण्याच्या करता देखील त्यांना ज्याला कोरोना झालेला असेल त्यांना डॉक्टर असे लांबनं गोळ्या त्यांच्या अंगावर टाकायचे, अशा प्रकारची परिस्थिती आपण बघितली। कित्येक जणांनी स्वतःचे दवाखाने बंद केले। अध्यक्ष महोदय, अशी परिस्थिती कधी कुठल्या देशावर आलेली नव्हती, कधी कुठल्या राज्यावर आलेली नव्हती। परंतु महाविकास आघाडीचं सरकार ह्याच्यामध्ये काम करत असताना राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केला, तो जाहीर केल्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून, विशेषतः टीव्हीच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना एक आधार देण्याचं काम केलं, लोकांना एक विश्वास देण्याचं काम केलं। आणि हे काम करत असताना लोकांनाही जनतेने पण त्या गोष्टीला अतिशय मनापासून प्रतिसाद दिला, परंतु संख्या झपाट्याने वाढत होती। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये शेवटी काही ठिकाणी तर आपल्याला जम्बो हॉस्पिटल उभी करावी लागली। पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही लोकांनी देखील सरकारच्या वतीने केली, त्याच्यामध्ये दोन्ही कॉर्पोरेशनची मदत घेतली। मुंबईमध्ये कॉर्पोरेशननी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटल उभी केली। अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना एक चांगलं काम उभं राहतं तरी देखील त्याच्यामध्ये वेगळ्या नजरेने बघायचं। माझे तर ह्या निमित्तानं कोरोनाची संकटाशी मुकाबला करत असताना त्याच्यामध्ये कुठं भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झालेला असेल तर पुरावे द्या, पुरावे दिले तर आपण त्याची चौकशी करू। कुणालाही भ्रष्टाचार करायला कुणाला पाठीशी घालण्याचं अध्यक्ष महोदय काहीच कारण नाही, परंतु अशा प्रकारचे आरोप हे त्या ठिकाणी करण्यात आले। आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या कोरोनाच्या लढाईमध्ये राज्य सरकारने सुरुवातीच्या काळामध्ये सभापती महोदय केंद्र सरकारने मदत केली, व्हेंटिलेटर पाठवले, काही बाबतीमध्ये मदत केली, परंतु नंतर त्यांनी ती मदत थांबवली। आपल्याला राज्यातल्या जनतेला चांद्यापासून बांध्यापर्यंत असं सांगून चालत नव्हतं। शेवटी आपण वेगवेगळ्या प्रकारे CSR मधनं असेल, राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन समितीचा काही निधी काही टक्के आपण ह्या कामाच्या करता उपलब्ध करून दिला। आमदारांनी आमच्याकडे मागणी केली की आमचा आमदार निधीतल्या काही रक्कम तिथं खर्च करायला परवानगी द्या। अध्यक्ष सभापती महोदय, तशा प्रकारचे देखील आपण परवानगी त्या ठिकाणी दिली। आणि ही परवानगी देत असताना सतत राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे असतील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख असतील, गृहमंत्री अनिल देशमुख असतील, असे सगळेजण सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये फिरण्याचं काम आणि एकंदरीत लोकांना एक दिलासा देण्याचं काम। काही अडचणी, मालेगावला अडचण आली, मालेगाव तर इतकं झपाट्याने वाढत गेले की तिथं काय करावं अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला। अध्यक्ष महोदय, धारावी सारखी आपली दाट लोकवस्ती असणारा परिसर आहे, तिथं देखील वर्षा गायकवाड असतील किंवा बाकीचे सगळे आमचे सहकारी असतील, असलम असेल, शेख मंत्री महोदय, ह्या सगळ्यांनी, आदित्य ठाकरे असतील, ह्या सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं तिथं काम करण्याचा प्रयत्न केला। आणि एवढी मोठी महामुंबई, करोडो लोक इथं राहतात आणि सतत मुंबई कधी झोपत नाही अशा प्रकारे बोललं जातं।
अशी परिस्थिती असताना देखील त्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला सभापती महोदय थोडेसे कठोर निर्णय घ्यावे लागले. काही बाबतीमध्ये काही अधिकाऱ्यांना पण आम्हाला बदलावं लागलं. नवीन अधिकारी तिथे टाकावे लागले. त्यांना सगळ्यांना सांगावं लागलं की वेळ पडली तर पीपी किट वापरा, परंतु तिथं स्वतः फील्डवर त्या ठिकाणी जायला मागे पुढे बघू नका. आणि अशा प्रकारे सगळी टीम त्याच्यामध्ये काम करत होती. अध्यक्ष महोदय, संख्या वाढत होती. आता आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं किंवा बिहारला इतकं झालं, इतर राज्यामध्ये तितकं झालं. अध्यक्ष महोदय, हे तुलना करण्याचं काम आहे अशातली गोष्ट नाही. त्याच्यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल किंवा दिल्ली, गोवा, पुडुचेरी, महाराष्ट्र कुठलंही राज्य असलं तरी सभापती महोदय कुठल्या राज्यकर्त्यांना किंवा तिथल्या शासनाला वाटेल की आपल्या इथं पेशंटची संख्या वाढावी, पॉझिटिव्हची, आपल्या इथं मृत्यूदर वाढावा, असं कुणालाच वाटत नाही. फक्त एक मात्र भूमिका पहिल्यापासून महाविकास आघाडीच्या सरकारने स्वीकारली होती. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना कॅबिनेटमध्ये सांगितलेलं होतं की काही झालं तरी ऍक्च्युअली किती पेशंट्स आहेत पॉझिटिव्ह आणि त्याच्यामध्ये व्हेंटिलेटरवर किती आहेत, ऑक्सिजन किती लोकांना लागतोय, साध्या बेडवर किती लोक आहेत, या प्रकारची सगळी परिस्थिती कुठेही दडवायची नाही. सगळी परिस्थिती त्या ठिकाणी पुढे आणायची आणि ते काम महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून झालं. कारण आपल्याला प्रत्येक माणसाला ह्याच्यातनं आधार द्यायचा होता. सभापती महोदय, मला आठवत आहे सुरुवातीच्या काळामध्ये तर ऑक्सिजन कमी पडला. नंतर आम्ही ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या कारखान्यांना सूचना दिल्या की इंडस्ट्रीकडे ऑक्सिजन पाठवू नका, तुम्ही हॉस्पिटलकडे ऑक्सिजन पाठवा. त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त, कलेक्टर, एसपी, सीपी सगळ्या यंत्रणेला कामाला अध्यक्ष सभापती महोदय त्या ठिकाणी लावलं. आणि ह्याच्यातून बाकीच्या इंडस्ट्रीवाले ओरडायला लागले सभापती महोदय की आम्हाला आता वेल्डिंग करायला ऑक्सिजन मिळत नाही, आमची कामं थांबलेली आहेत. पण आम्ही त्यांना सांगितलं की पहिल्यांदा माणसं जगवणं आणि त्यांना ह्या आजारातनं बाहेर काढणं ही राज्य सरकारची प्रथम प्राधान्य आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं थांबलं तरी चालेल अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि वेगवेगळ्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर कुठं नव्हतं. सभापती महोदय, आपण पण या राज्यामध्ये मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून काम केले, अनेक वर्ष आमदार म्हणून तुम्ही काम करताय. सभापती महोदय, तुम्ही मला सांगा की अशा प्रकारचं संकट पूर्वी लोक सांगायची प्लेगचा साथ आली होती, देवीची साथ आली होती, परंतु नंतरच्या अलीकडच्या अनेक वर्षामध्ये आपण भूकंपाचं नैसर्गिक संकट बघितलं, अतिवृष्टीचं बघितलं, गारपिटीचं बघितलं, नैसर्गिक चक्रीवादळाचं बघितलं, निसर्ग चक्रीवादळाचं. परंतु अशा प्रकारचा गंभीर आजारांनी पूर्ण देशाला वेढलंय, राज्याला वेढलंय, अशा प्रकारचा प्रसंग कधी हे गेल्या 50 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला नव्हता. त्याच्यामुळं जे इन्फ्रास्ट्रक्चर हे ग्रामीण भागामध्ये असायला पाहिजे होतं, शहरी भागामध्ये असायला पाहिजे होतं. एक वेळ शहरी भागामध्ये होतं, पण ग्रामीण भागामध्ये त्याला देखील मर्यादा पडल्या. त्याच्यातनं सभापती महोदय आम्ही काही डॉक्टर्स हे तात्पुरते तिथं घेतले, नर्सेस घेतल्या, पॅरामेडिकल फोर्स त्या ठिकाणी घेतला आणि जेवढं काही तिथं कमतरता परत होती ती त्या ठिकाणी कमतरता दूर करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे सभापती महोदय ह्या महाविकास आघाडीनं केला. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी तर नेहमीच आम्ही कॅबिनेटमध्ये बघायचो वेगवेगळ्या पद्धतीचे औषधं, त्याच्या संदर्भामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला असतील किंवा बाकीचे लोक असतील यांच्याशी पण आम्ही सतत संपर्क साधत होतो की बाबा व्हॅक्सिन कुठपर्यंत आलेलं आहे, त्याचं संशोधन चाललेलं होतं, सगळेजण व्हॅक्सिनकडे लक्ष ठेवून होते. आणि सभापती महोदय, आता एका गोष्टीचं समाधान आहे की ह्याच्यात व्हॅक्सिन निघालंय, आता अनेकांनी घ्यायला सुरुवात केली. आपल्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी व्हॅक्सिन सुरुवात केल्यानंतर थोडासा तिथला आता लोकांचाही विश्वास बसलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जे पॅरामेडिकल फोर्सचे लोक होते किंवा आमचे डॉक्टर्स होते किंवा नर्सेस होत्या किंवा आमचे पोलीस होते, हे थोडेसे तिथं जायला कचरत होते. अशाही प्रकारचा अनुभव हा सुरुवातीच्या काळामध्ये सभापती महोदय त्या ठिकाणी आला. मला आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचं की हे संपूर्ण वर्ष आपण सर्वच जण कोरोनासारख्या संकटाशी लढत आहोत. या लढाईत आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, सफाई कर्मचारी असतील, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, राज्य शासनाचे निशासकीय संस्थांचे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी
यांनी पहिल्या फळीत राहून काम केलं, लोकांचा जीव वाचवला, त्याबद्दल सर्व करोना योद्ध्यांचं मी आभार मानतो. करोना योद्ध्यांना त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. सभापती महोदय, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे सगळं नवीनच होतं. त्याच्यामुळं मला आठवतंय, आता अनिल देशमुख साहेब बाहेर गेले, परंतु ते मंत्रालयात माझ्याकडे आले. मी सातत्याने कोरोना ज्या दिवशी सुरू झाला तेव्हापासून ज्या दिवशी मंत्रालय बंद ठेवलं त्याच दिवशी मंत्रालयामध्ये नसायचो, नाही तर रोज मंत्रालयामध्ये तिथं आपला हजर राहून काय चाललेलं आहे, काय आणखीन त्यांना कमतरता भासते, कुठं काय अडचणी येत आहेत, त्याच्यामध्ये निधी कुठं कमी पडू नये, कुठं काही अडचण येऊ नये, अशा पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय त्यांच्या स्तरावर करत होते. आम्ही मंत्रीगण आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय काम करत होतो. आणि हे सगळं काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, त्याच्यामध्ये काही नवीन कायदे, जुनेच कायदे त्याची अंमलबजावणी करावी लागली. खासगी हॉस्पिटल 80% बेड सभापती महोदय आपल्याला ताब्यामध्ये घ्यावे लागले. सुरुवातीला त्या डॉक्टर्सनी किंवा त्या हॉस्पिटलच्या जी मॅनेजमेंट आहे ते जरा काकू केलं. काही ट्रस्टी होते, त्यांनी तो देखील सांगितलं की बाबा एवढे बेड तुम्ही कसे काय घेता, परंतु त्यांना आपण एक पूर्वीच्या काळातला कायदा ब्रिटिशांच्या काळातला होता त्याचा आधार घेतला आणि तशा पद्धतीनं सभापती महोदय आपण हॉस्पिटल ताब्यामध्ये घेतली. हे सगळं करत असताना आपण आपल्या राज्य सरकारची पण जी काही हॉस्पिटल आहेत तिथं पण इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे सभापती महोदय त्या ठिकाणी केला आणि ह्याच्यातून जनतेला कसं वाचवता येईल. सभापती महोदय, एक गोष्ट मात्र मला सभागृहाला आवर्जून लक्षात आणून द्यायची की सुरुवातीला कोरोना आला त्यावेळेस कोरोना जर एखाद्याच्या घरामध्ये व्यक्तीला झाला तर त्याच्या घरातील लोक देखील त्याला थोडंसं इतकी घाबरायची की त्याच्या जवळ जायची नाही, त्याला असं थोडंसं बाजूला टाकायचे. म्हणजे काही काही घरातली व्यक्ती दगावल्यानंतर सभापती महोदय तिथं त्यांच्या घरातले नातेवाईक तिथं हात लावायला देखील सभापती महोदय गेले नाही, एवढे लोक घाबरून गेलेले होते. आणि मग त्यांना पीपी किट वापरून आपल्यातल्या बाकीच्या लोकांनी ती सगळी त्यांची व्यवस्था मग दफनभूमीमध्ये असेल किंवा स्मशानभूमीमध्ये असेल तो करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झाला. पण आता एका गोष्टीचं थोडंसं समाधान आहे की लोकांना पहिली जी भीती वाटत होती 1 वर्षापूर्वी ती बरीचशी भीती आता दूर झालेली आहे. ती भीती आता तशी बघितली तर चेपली गेलेली आहे आणि त्याच्यातून आता कुणालाही करोना झाला तर इतकं काही आश्चर्य वाटत नाही. नाहीतर पहिला करोना झाला कळलं की आता हा जगतोय का जातोय अशाच भूमिकेतनं अशाच भूमिकेतनं सभापती महोदय त्या ठिकाणी बघितलं जायचं. परंतु माणूस अनुभवातनं शिकतो, आपलं जग पण ते शिकलं, आपलं राज्य पण शिकलं, आपला परिसर पण सभापती महोदय त्याच्यातनं त्या ठिकाणी शिकला. आणि त्याच्यामुळं सभापती महोदय, आमचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की राज्यामध्ये 52,000 जणांचा मृत्यू झाला. खरं तर कुणाचाही मृत्यू होऊ नये ही मनापासूनची भावना आहे. माझ्या मतदारसंघामध्ये पण अनेक उदाहरणं आहेत, आपल्या फलटण विधानसभा मतदारसंघात पण उदाहरणं आहेत. पण त्यांना प्रत्येकाचा जीव वाचवण्याच्या करता आपण सर्वतोपरी प्रयत्न हा निश्चितपणे सभापती महोदय त्या ठिकाणी करत होतो. ही पण वस्तुस्थिती सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. मी मगाशी सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेस आला त्यावेळेस काय निधी द्यायचा, तर आम्ही डीपीसी मध्ये त्या मार्च मध्ये 5% निधी म्हणजे 9,000 कोटीचा डीपीसीचा प्लॅन पूर्ण राज्याचा होता. 9,000 कोटी मधनं 5% 450 कोटी रुपये अध्यक्ष महोदय तातडीने निधी उपलब्ध करून दिला. आणि नंतर मात्र पुढच्या वर्षीचा 2021चा 9,800 कोटीच्या तरतुदीपैकी जवळपास 1,617 कोटी रुपयाचा निधी आपण ह्या कामाच्या करता उपलब्ध करून दिला. त्याच्यामध्ये मला हा पण वाद घालायचा नाही केंद्राने किती पाठवलं मग त्यांनी नाही पाठवलं. कोणी पाठवू किंवा न पाठवू, शेवटी माणसं जगवणं आणि त्यांना या आजारातनं दूर करणं हे महाविकास आघाडीचं प्रथम कर्तव्य होतं. आणि त्याच भूमिकेतनं ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न सभापती महोदय त्या ठिकाणी झाला. अनेक प्रकारचे अनुभव आले, अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, अनेक प्रकारे कधी कधी वेगवेगळ्या न्यूजनी संबंधितांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु मीडियाचं ते काम आहे, चुका झाल्या तर ते लक्षामध्ये आणून द्यायचं, त्याबद्दल मला कुणाला काही दोष द्यायचा नाही. ही पण गोष्ट सभापती महोदय मला अतिशय नम्रतापूर्वक या निमित्तानं सांगायची. सभापती महोदय, एकंदरीतच राज्यामध्ये आता कोविडचा मृत्यूदर सुदैवाने घटलेला आहे. म्हणजे आता अनेकांना जरी कोरोना झाला तरी बऱ्याच जणांना हॉस्पिटलमध्ये जावं पण लागत नाही किंवा ते घरीच
क्वारंटाईन होतात, घरीच त्यांना व्यवस्थितपणे उपचार जर केले तर ते त्याच्यातनं बरे देखील होतात. आज देखील आमच्या मंत्रिमंडळातले 7 ते 8 मंत्री हे करोनाग्रस्त आहेत. काही आमदार देखील दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य हे करोनाग्रस्त आहेत. परंतु शेवटी ते काय, कुणाला एका गोष्टीचं मात्र मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना करोना नाही झाला, प्रवीण दरेकरांना करोना नाही झाला आणि सभापती महोदय आपल्याला पण करोना नाही झाला. म्हणजे खाली मला पण झाला, देवेंद्र फडणवीसांना पण झाला. आता तुमची रोग प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळं तुम्हाला झाला नसेल किंवा त्यांचं जॅकेट बघून तो करोना जवळ गेलाच नसेल, कुठे जॅकेटात आत शिरायचं असंही काही झालं असलं तर माहित नाही. परंतु सभापती महोदय गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु तुम्हाला तिघाही प्रमुखांना करोना झाला नाही आणि होऊ नये अशाच आमच्या तुम्हाला शुभेच्छा त्या ठिकाणी राहतील. नाही तर उद्या झाला तर बघा तुझी दृष्टी लागली तू कशाला तिथं बोलला असं काही माझ्या नावावर पावती फाडू नका. प्रसादनी मला पण जॅकेट दिलं होतं, मला झाला. सभापती महोदय, एकंदरीतच राज्यावरचं करोनाचं संकट अद्यापपर्यंत टळलेलं नाही ही पण गोष्ट ह्या चर्चेच्या माध्यमातून राज्यपालांच्या अभिभाषणावर आपण ज्यावेळी चर्चा करतो त्याच्यातून मला महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायची, करोना रुग्णांची संख्या अलीकडे थोडी वाढायला लागलेली, विशेषतः आपला यवतमाळ असेल, आपला अमरावती असेल, अकोला असेल, विदर्भाचा काही परिसर असेल, त्या विदर्भाच्या परिसरामध्ये, मुंबईमध्ये काही प्रमाणामध्ये, निलमताई आपण पुण्याचं प्रतिनिधित्व करता, पुण्यामध्ये अशा काही भागामध्ये वाढते ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनीच विभागीय आयुक्त, कलेक्टर, आमचे कॉर्पोरेशनचे आयुक्त, महानगरपालिकेचे ह्या सगळ्यांना त्याच्या संदर्भातल्या अलर्ट केलेले आहे. बाकीची पण कामं सभापती महोदय थांबून चालत नाही, परंतु हेही काम तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये मास्क लावणं, सुरक्षित अंतर त्या ठिकाणी राखणं, हात वारंवार धुणं ह्या त्रिसूत्रीचा वापर त्या ठिकाणी केलाच पाहिजे. मी आजच्या या निमित्तानं सभागृहातल्या सर्व सन्माननीय सहकाऱ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण ह्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आव्हान करतो की तशाच पद्धतीनं आपल्याला काही काळ, आता काही नेते म्हणतात की बाबा मी मास्क वापरत नाही, अरे मास्क वापरत नाही पण दुसऱ्याला झालं तर काय. ते प्रवीण दरेकरांचे एकेकाळी नेते होते, आता काय करायचं काय. पण हे विरोधी पक्ष नेत्याच भाषणावर बोलावं लागतं, बाकीच्यांचं तुम्ही मेन इथले जुनं जरा आठवलं म्हणून काढलं, बाकी काही नाही. सभापती महोदय, एकंदरीतच ह्या कोरोनाच्या संदर्भामध्ये मी एवढंच महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारची अडचण हे महाविकास आघाडीचं सरकार ह्या बाबतीमध्ये येणार नाही. परंतु हे एकट्याच सरकारचं काम नाही. माझी जबाबदारी ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली त्यावेळेस पण काहींनी टीका करण्याचा प्रयत्न केला की शेवटी जबाबदारी सभापती महोदय सर्वांचीच आहे. जरी कुणी मास्क नाही वापरला आणि त्याला झालेला असेल तर त्याचा दुसऱ्याला पण अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या पण गोष्टी आपण लक्षामध्ये सभापती महोदय घेतल्या पाहिजे. सभापती महोदय, एकंदरीत हे सगळं काम चाललेलं असताना अनेक सन्माननीय सदस्यांनी आपली आपली भूमिका इथं कालपासून त्याच्यामध्ये मांडली, विशेषतः कायम विनानूदान शाळांच्या बद्दल. त्याच्यामध्ये आम्हाला पण थोडंसं दुःख आहे की बाबा ह्याबद्दलचे निर्णय हे मागं झाले असते तर बरं झालं असतं, परंतु कधी कधी काही बाबतीमध्ये CF ॲडव्हान्स काढता येत नाही आणि मग म्हणून पुरवणी मागण्यामध्येच ते निर्णय घ्यावे लागले. त्याच्यामध्ये विक्रम काळे असतील किंवा आमचे डॉक्टर तांबे असतील किंवा बाकीचे सगळे आमचे सहकारी असतील, ह्यांचे बाळाराम पाटील असतील, खूप जणांनी ह्याच्याबद्दल माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मला पण वाईट वाटायचं की बाबा हे सातत्याने येतात. वर्षा गायकवाड पण त्याच्यामध्ये लक्ष घालायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होत्या. पण आत्ता कुठं का आज म्हणजे पुरवणी मागण्या ज्यावेळेस विनियोजन बिल मंजूर होईल त्याच्यानंतर ह्या पण निधी हा तातडीनं तिकडं कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आमच्या सगळ्यांच्याकडनं होईल. सभापती महोदय, आज बोलत असताना काहींनी त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बद्दलचा पण उल्लेख केला. सभापती महोदय, खरं तर हे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर रुलिंग पार्टी म्हणून काम करायला लागल्यानंतर 15 जानेवारी 2020च्या मंत्रिमंडळामध्येच सुधारित संकल्पनेचे सादरीकरण ज्यावेळेस कॅबिनेटला करण्यात आलं
त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीला मान्यता दिली की पहिली पुतळ्याची उंची वाढून जवळपास 100 फूट खालचा पादपीठ त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, आणि पुतळा जवळपास 350 फूट अशी उंची करून 450 फूट उंची ठेवण्याच्या करता आम्ही मान्यता दिली. पहिलं ज्यावेळेस मागच्या वेळेसचं सरकार होतं त्यांच्या संकल्पनेनुसार प्रकल्पाचा खर्च 763 कोटी रुपये होता. तो आता त्याच्यावरून पुढं ही उंची वाढवल्यामुळं 1090 कोटी रुपये जवळपास खर्च अपेक्षित आहे. आणि सद्यस्थितीमध्ये सभापती महोदय, आम्ही पण मधून अधून जातो, स्वतः मुख्यमंत्री पण कधी पाहणी करतात, आमचे धनंजय मुंडे साहेब जातात. सुधारित ह्याच्यामध्ये सद्यस्थितीत प्रकल्पातील सहाय्यभूत इमारतीचं काम 45% पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि या स्मारकातील पादपीठ व पुतळ्याच्या पायलिंगचं 63% काम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे. MMRDA कडनं आर्थिक वर्षाची तरतूद 2019-20 साठी 200 कोटी रुपये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि माझ्या ऑफिसमध्ये देखील मी काही महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत त्याचा आढावा घेत असतो दर 15 दिवसाला. त्याच्यामध्ये माझंही स्वतःचं सभापती महोदय हे वेळेमध्ये कसं काम होईल ह्याकरता लक्ष आहे, कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांचेच होते आणि त्याच्यामुळे त्यांचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक आपल्या मुंबईमध्ये देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये व्हावं ही सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा आहे. त्यामध्ये सरकार कुठंही कमी पडणार नाही. उद्याच्याला कोणी विचारेल की बाबा MMRDA का खर्च करते, कॅबिनेटमध्ये निर्णय असा झालाय की सुरुवातीच्या काळामध्ये MMRDAने खर्च करावा आणि नंतर तो नगरविकास खात्याच्याकडनं राज्य सरकारकडनं त्यांची प्रतिपूर्ती करता येईल का पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कामामध्ये कुठं खंड पडू नये त्याकरता सभापती महोदय अशा प्रकारची भूमिका ही महाविकास आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी स्वीकारलेली. काही सन्माननीय सदस्यांनी खावटीच्या बद्दल देखील उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, उद्धव ठाकरे साहेब असतील, मी असेल, बाकीचे आमचे सगळे सहकारी असतील, कुठली फाईल आपण पण एकत्रपणे काम केलं. मी तर फाईल आल्यानंतर सकाळी आली तरी संध्याकाळी काढतो. मी अजिबात फाईल ठेवत नाही, कारण मलाही माहिती आहे, मी पण ग्रामीण भागातून आलेलो आहे. एखादी फाईल झटक्यात जर काढली तर ते काम लवकर होण्याच्या करता मदत होत असते. परंतु कोणती फाईल दरेकर साहेब आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली नाही किंवा थांबवण्याचा प्रश्न नाही. एक गोष्ट खरी आहे, पाठीमागच्या काळातली सरकार खावटी कर्ज द्यायचे. आता आम्ही निर्णय घेतला खावटी अनुदान द्यायचं आणि ते अनुदान देत असताना 4000 रुपये उपलब्ध करण्याचं आमचं ठरलेलं होतं. परंतु त्याच्यामध्ये एक कमिटी केलेली होती आणि त्या कमिटीने सांगितलं की वस्तू स्वरूपामध्ये न देता रोखीच्या स्वरूपामध्ये द्या. आम्ही पण कॅबिनेटला म्हणलं की ठीक आहे, हरकत नाही. परंतु आता काही सन्माननीय आमदार, विशेषतः आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करणारे मला भेटले, मुख्यमंत्र्यांना भेटले आणि KC पाडवी साहेबांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की साधारण खावटी अनुदान हे जूनमध्ये लागतं, तर आता एवढी त्याची तातडीची गरज नाही. तर ते अनुदान तिथं देण्याच्या ऐवजी आम्हाला तेवढे फंड्स आमच्या आदिवासी भागातल्या रस्त्यांच्या कामाला दिले तरी चालतील. तर सरकार त्याबद्दलचा पण विचार त्या ठिकाणी करत आहे आणि खावटी द्यायचं म्हटलं तरी आमची त्या ठिकाणी तयारी आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली फाईल वगैरे थांबवण्याचं काही कारण नाही. तातडीनं निर्णय घेऊन याबाबतची प्रभावीपणे अंमलबजावणी त्या ठिकाणी करण्याचं महाविकास आघाडीच्या सरकारचं निश्चितपणे धोरण आहे. सभापती महोदय, बोलत असताना वीज बिलाच्या बद्दल देखील बाहेर पण पायऱ्यांवर आंदोलन झाली. सभागृहामध्ये देखील काही सन्माननीय सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला की बाबा तुम्ही आता कनेक्शन कशी तोडता, काय करता. सभापती महोदय, साधारण शेतकऱ्यांच्यावर 45,000 कोटी रुपयाची थक बाकी आमच्या पुढं विषयाला कॅबिनेटला त्यावेळेस होती. नितीन राऊत साहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ह्याच्यामध्ये आपल्याला सवलत द्यावी लागेल. आम्ही त्याच्यातलं सरकारने व्याज दंडव्याज 15,000 कोटी रुपये बाजूला केले. तेवढे बाजूला केले, राहिले 30,000 कोटी. पुन्हा 30,000 कोटी पण शेतकऱ्यांना भरणं शक्य नाही, म्हणून त्याच्यातले प्रवीण दरेकरजी 15,000 कोटी माफ केले सरकारने. मग राहिले 15,000 कोटी. आता 15,000 कोटी रुपये राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे बिल बाकी आहेत, ती त्यांनी त्या ठिकाणी द्यावीत ही आमची अपेक्षा आहे. परंतु इथं चर्चा झाल्यानंतर राऊत साहेब थोडेसे मला म्हणाले की सोमवारी किंवा मंगळवारी याबद्दलचा वेळ मी मागतो सभापती महोदयांना आणि विधानसभा अध्यक्षांना.
आणि त्यावेळेस ह्याच्याबद्दलची दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य चर्चा करतील आणि विजेच्या बद्दल जे काही म्हणणं आहे म्हणजे जनतेचं म्हणणं लोकप्रतिनिधी सरकारच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यातनं समन्वय साधण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं निश्चितपणे त्या बाबतीमध्ये केला जाईल अशा प्रकारची खात्री मी ह्या निमित्तानं देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच हे करत असताना मला एक गोष्ट सभागृहाला सांगायची, कारण काही गोष्टी सभागृहाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। SDRF अंतर्गत राज्याला 3222 कोटी रुपयाचा निधी दिला। SDRF अंतर्गत आपत्ती प्रतिसादासाठी 3436 कोटीची तरतूद असताना विविध आपत्ती व कोविडसाठी 5680 कोटीचा निधी आपण वितरित केला। सभापती महोदय, राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना अजून 31 मार्च यायचा आहे। गेल्या वर्षी देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 22-23 हजार कोटी रुपये जमा झालेले होते। यावेळेस मात्र फेब्रुवारी एंडला 28 तारखेचे आकडे मी घेतले तर 19,000 कोटी त्या ठिकाणी जमा झाले। म्हणजे दर महिन्याला जो पैसा गेल्या वर्षी जमा होत होता टॅक्सच्या स्वरूपामध्ये तेवढा काही जमा होत नाही आणि 1.5 लाख कोटी तर इथं सगळ्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा पगार पेन्शन ह्या सगळ्यावर आपल्याला खर्च होतोय। 1.5 लाख कोटी तर टाळून चालत नाही। ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रसंग आला नाही वर्षाला 12,000 कोटी रुपये महिन्याला 12-12,500 कोटी वर्षाला 1.5 लाख 1,50,000 कोटी। अध्यक्ष महोदय, 70% नाही आपलं बजेट जवळपास म्हणजे तसं 3.5-4 पर्यंत जातं, म्हणजे 1/3 त्या ठिकाणी होतं। सभापती महोदय, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की आम्ही सरकारमध्ये सगळ्यांनी बसून पोलीस खातं, अन्न नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य आणि अन्न नागरी पुरवठा सांगितलं मी, अन्न नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, तुमचं पोलीस, असे 5 ते 6 खात्याला अजिबात आम्ही कट लावला नाही। जो काही निधी लागेल तो त्या ठिकाणी देण्याचं ठरवलं। त्याच्यामध्ये काही ठिकाणी अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची कमतरता होती। सभापती महोदय, त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि पोलीस खातं ह्या तिघांच्याही भरतीला परवानगी दिली। परवा एक मुद्दा इथं काढण्यात आलेला होता की सार्वजनिक आरोग्याच्या भरतीचा सोमवारी आता राजेश टोपे त्या ठिकाणी येतील, त्यांचा म्हणजे निगेटिव्ह होऊन कोरोनातनं बाहेर पडून, तर त्यावेळेस जी काही तक्रार करण्यात आलेली त्याच्याबद्दलची गंभीर दखल सरकारने घेतलेली आणि त्याच्याबद्दलचं उत्तर देखील सभापती महोदय दिलेलं आहे। परंतु सांगायचं तात्पर्य अतिशय धीराने कुठलाही दबाव मनामध्ये न आणता सरकारने ह्या कोरोनाशी मुकाबला त्या ठिकाणी केलेला आहे। उगीच आमच्याकडे पैसेच नाहीत, अमकच नाही तमकच नाही असं काही रडगाणं गात बसले नाही। सभापती महोदय, एक गोष्ट लक्षात घ्या, मला सभागृहाला सांगायचं की जवळपास 32,000 कोटी रुपये आज देखील GSTच्या कडनं आपल्याला अद्यापपर्यंत कमी आलेले जे यायला पाहिजे ते आता प्रवीण दरेकर साहेब म्हणाले की ते येतील, तुम्ही काळजी करू नका, पुढे येतील। आम्ही ते म्हणजे त्यांनी पण प्रयत्न करावा, कारण केंद्रात त्यांच्या विचाराचं सरकार आहे, ते आलं तर त्याची राज्याला त्या ठिकाणी मदतच होईल, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, विकेल ते पिकेल ह्याच्याबद्दल पण काहींनी टीका टिप्पणी केली। खरं तर या अभियानाची अंमलबजावणी 3 टप्प्यामध्ये करण्याला आम्ही महत्त्व दिलेलं आहे। ताजा शेतमाल, भाजीपाला, फळे याची थेट विक्री करायची। त्याच्यामध्ये संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान अंतर्गत आम्ही 7,160 ठिकाणी खाजगी सार्वजनिक शासकीय कार्यालयाच्या आवारात बाजार उपलब्ध करून देण्यात आलेले। विक्रेता खरेदीदार निवडून त्यामार्फत शेतीमालाची विक्री आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करण्याचं काम करतोय। त्याच्यामध्ये 1786 शेतकरी गट व 588 शेतकरी उत्पादक कंपन्यांची जोडणी करण्यात आलेली आहे। स्मार्ट प्रकल्पांतर्गत उत्पादकता भागीदारी व बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पांतर्गत 82 पात्र प्रस्ताव खरेदीदाराशी जोडणीसह प्राप्त असून 699 प्रस्तावांना खरेदीदाराशी जोडणी करण्याचा कारवाई त्या ठिकाणी चालू आहे।
आम्हालाही कळते की साधारण ह्या जनतेची डिमांड सप्लायचा ताळमेळ नीट साधल्याशिवाय शेतकऱ्यांना पण चांगले दिवस पाहायला मिळत नाही. म्हणून आम्ही पण एक भूमिका घेतलेली आहे, जे विकेल तेच पिकवायचं. आणि तशा प्रकारे ह्या महाविकास आघाडीचं काम सभापती महोदय त्या ठिकाणी चाललेलं आहे. कुठलीही नवीन गोष्ट करत असताना कधी कधी त्याच्यामध्ये काही त्रुटी जाणवतात, परंतु त्या त्रुटी दूर करून तिथून पुढं आपल्याला कसं जाता येईल अशाच प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळेजण ह्या निमित्तानं करतोय. अध्यक्ष महोदय, मगाशी मी बोलताना थोडासा ओझरता उल्लेख केला की बाबा ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाची चर्चा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये होत असताना विरोधी पक्ष नेते किंवा काही सन्माननीय सदस्य यांनी बिहार गुजरात ह्याच्यामध्ये पेक्षा महाराष्ट्रात रुग्णवाढ अधिक आहे की अशा पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. वस्तुस्थिती खरी आहे, त्याच्याबद्दल मी काही नाकारत नाही, परंतु एकंदरीतच जी काही तिथं आकडेवारी सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये बाकीच्या ठिकाणी अजूनही वेगवेगळ्या प्रकारची शंका येते. सभापती महोदय, मगाशी बोलत असताना मी एक सांगितलं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सेवा करणारा वर्ग आहे, ज्याला सर्व्हिस आपण ते आपल्याला देतात. हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणावर कोरोनानी लॉकडाऊन ज्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं त्यावेळेस हा सगळा वर्ग इतका बिथरला आणि ते वाटेल त्या म्हणजे पायी चालत सुटले, कुठल्या वाहनातनं. म्हणजे सभापती महोदय, काही काही ठिकाणी तर ते मिक्सर असतो ना सिमेंटचा, त्या एवढ्या एवढ्याशा मिक्सरमध्ये 15 20 लोक आतमध्ये जाऊन ज्यांना सिमेंट आपण नेतो, अशा प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळाल्या. आम्ही शेवटी पोलिसांना सांगितलं, हे बाबांनो, जरी ते ओपन ट्रकमधनं गेले, टँकर टेम्पोमध्ये गेले, कशात नाही गेले, तर त्यांना अडू नका, त्यांना कुठल्याही प्रकारे थांबू नका. उलट आम्ही बसेस दिल्या, एसट्या दिल्या आणि त्यांना सांगितलं की कुठं तुम्हाला माणसं दिसली तर त्यांना उचला आणि बॉर्डरवर सोडा. मग त्यांना छत्तीसगडला जायचं असेल, मध्य प्रदेशला जायचं असेल, गुजरातला जायचं असेल, इथं कर्नाटकला जायचं असेल किंवा खाली इकडं आंध्र प्रदेशला जायचं असेल, तशा प्रकारची सभापती महोदय आपण व्यवस्था केली. काही मुलं वगैरे आपली बाहेर होती, सभापती महोदय तिकडं बसेस पाठवल्या आणि तिकडून त्यांना आपल्या पुन्हा राज्यामध्ये आणण्याचं काम केलं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जास्तीत जास्त ह्या वर्गाला कशी मदत करता येईल, त्यांना जेवण देणं असेल, त्यांना पाणी देणं असेल, त्यांची राहण्याची व्यवस्था त्या तात्पुरती करण्याची गोष्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी हे सरकार एकटं करत नव्हतं. सरकारला अनेक सामाजिक संस्थांनी पण त्याच्यामध्ये हातभार लावला होता. ही पण गोष्ट सभापती महोदय त्या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो. परंतु विरोधी पक्षांनी नेहमी विरोधीच भाषण केलं पाहिजे किंवा सरकारचे उणेदुणेच काढले पाहिजे अशातला अध्यक्ष महोदय सभापती महोदय भाग नाही. आपल्या काही जणांनी इथल्यानी म्हणजे दरेकर साहेबांना आठवत असेल की माझं अंगण माझं रणांगण करायचं ठरवलं तर मग कोरोना रणांगणात घुसायला वेळ लागत नाही. त्यामुळं बिहार व गुजरातमधल्या विरोधी पक्षाचं खरं तर त्यांनी मी अभिनंदन करेल तिथल्या, कारण त्यांनी वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टी तिथं लक्षामध्ये आणून दिल्या. त्याच्यात कुठलं राजकारण करण्याचा प्रयत्न अजिबात त्या ठिकाणी झाला नाही. ही गोष्ट निश्चितपणे एक चांगली गोष्ट घडलेली आहे. आणि राज्यातल्या मुंबईमध्ये धारावीमध्ये जे काम झालं सभापती महोदय, ह्याची नोंद तर जागतिक पातळीवर त्या ठिकाणी घेण्यात आली. ही पण बाब आपल्या तिथं केलेल्या ज्या उपाययोजना होत्या त्याचं पण जर कौतुक झालं असतं तर जरा एक समाधान वाटलं असतं की बाबा जे काही चांगलं झालं त्याच्याबद्दलचं निश्चितपणे कौतुक त्या ठिकाणी केलं जातं. सभापती महोदय, त्यामध्ये एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रकारे हॉस्पिटलची सुधारणा व्हावी अशा पद्धतीनं भूमिका मांडली. कुणी स्थानिक विकास निधी 5 कोटी करावा अशाही प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. वास्तविक सभागृहाला माहिती आहे की पूर्वी तर 2 कोटी होतं, 3 कोटी ह्याच महाविकास आघाडीच्या सरकारने केलं. आणि टप्प्याटप्प्यामध्ये मला ह्या गोष्टी वाढवायच्या आहेत, परंतु जशी जशी आर्थिक परिस्थिती सुधारते आणि सभापती महोदय मागच्या वेळेस सांगितलं असताना ताबडतोब 3 कोटी म्हणजे 31 मार्चच्या आत सगळ्या स्थानिक विकास निधी त्यांना सन्माननीय सदस्यांना देण्याचं काम हे निश्चितपणे त्या ठिकाणी झालेलं आहे.
सन्माननीय भाई जगतापांनी भाई जयंत पाटलांनी पण रायगड मच्छीमारांचे प्रश्न, मच्छीमाराच्या डिझेल परताव्याचा मुद्दा, वाळूच्या बेकायदा लिलाव रोखण्याच्या बद्दलची मागणी, असे विविध मुद्दे त्या ठिकाणी केलेले आहेत. भाई मी आपल्याला याच्याबद्दल एवढंच सांगतो, हे डिझेलचा परतावा वगैरे हे तर मुद्दे मला अशरफ शेख साहेबांनी पण सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कारण नसताना गैरप्रकार होतात, मी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून मार्ग काढून देतो आणि सातत्याने ह्याला वेळ कसं लागणार नाही याबद्दलची पण खबरदारी या बाबतीमध्ये निश्चितपणे हे घेतो. असं अनेक सन्माननीय सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सभापती महोदय त्या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत. त्याची पण नोंद ही निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार आणि राज्याचा अर्थमंत्री या नात्याने माझ्याकडनं घेतली जाईल. कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कालच उद्धव ठाकरे साहेबांनी काल वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ह्याच्या संदर्भामध्ये मांडलेली आपल्या सगळ्यांच्या वाचनामध्ये निश्चितपणे आलंच असेल, हे पण मला अतिशय स्पष्टपणे सांगायचं आहे. सभापती महोदय, दुसरी एक गोष्ट मला सभागृहाला लक्षामध्ये आणून द्यायची, पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती वाढत आहेत. सध्या करोनाचं संकट असताना 100च्या जवळपास पेट्रोल त्या ठिकाणी काही ठिकाणी जास्तच झालेलं आहे. परंतु मला विरोधी पक्ष नेते आणि त्या सर्व सहकाऱ्यांना एक सांगायचं आहे की डॉक्टर मनमोहन सिंगजी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत होती 106.85 अमेरिकन डॉलर. 106.85 अमेरिकन डॉलर असताना सभापती महोदय पेट्रोल आपण 70 रुपयांनी घेत होतो आणि आज तेलाच्या बॅरलची किंमत आहे $63 पर बॅरल. 63. सभापती महोदय, मधी तर $1 पर्यंत किंमत खाली आली होती. $1 मायनस मध्ये चाललं होतं. पण ठीक आहे, तरी पेट्रोल डिझेलचे भाव कुठेही कमी करण्यात आलेले नव्हते. उलट $63 असून देखील पेट्रोलचा दर आता $100 पर्यंत गेलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, काही गंमत कशी केली जाते सभापती महोदय बघा, केंद्र सरकारच्या इतर सर्व करांचं 41% वाटप राज्यांना मिळतं. जे कर लावले जातात त्याच्यातले 41% त्या राज्यांना जातात जमा होणाऱ्या कर्जापैकी. जसं जीएसटी 50% आपल्याला आणि 50% त्यांना महाराष्ट्रात जमा होईल तसं पेट्रोलवर केंद्र सरकारने ₹32.90 लिटर कर आकारत, परंतु त्याच्यामध्ये 41% वाटप ज्या करात होतं ते फक्त ₹1.40 ठेवले. ₹1.40चे 41% आपल्याला मिळणार आणि वरचे बाकीचे ₹31 हे बिनबोबात त्यांना मिळतात. अतिरिक्त उत्पादन शुल्क त्यांनी ₹11 लावले, सेस रस्त्याच्या करता ₹18 लावले लिटरला आणि सेस कृषी करता नवीन यंदाच्या बजेटनुसार ₹2.5 लावले. म्हणजे मूळ उत्पादन शुल्क ₹1.40 ठेवलं, असं ₹32.90 हे टॅक्स ह्याच्यावर त्या ठिकाणी लावलेलं आहे. म्हणजे पेट्रोल मिळतं कितीला, त्याच्यामध्ये इंधनाच्या प्रक्रियेनंतर मूळ किंमत आहे ₹32.82 आणि त्या ₹32.82 केंद्र सरकारने कर लावलाय ₹32.90. म्हणजे किमतीपेक्षा जास्त कर त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि मग पेट्रोल पंपाचं कमिशन वगैरे वगैरे बाकीचं, अर्थात राज्य सरकारने पण त्याच्यामध्ये टॅक्स लावलेला आहे. परंतु राज्य सरकारने एवढा टॅक्स लावला नाही. आमचं तर सरकार आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये टॅक्स लावण्याचा विचार देखील केला नाही. पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये जे टॅक्स होते तेच त्या ठिकाणी ठेवलेले. आता बजेटमध्ये 8 तारखेला काय होईल त्याबद्दल मी आत्ताच बोलणं जास्त उचित ठरणार नाही. 8 तारखेला अर्थसंकल्प महाराष्ट्रातल्या जनतेला इव्हन ह्याही सभागृहाला ऐकायला दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी मिळेल. परंतु सभापती महोदय, 28,200 मी आकडे घेतलेले होते 2100. मुंबईत पेट्रोलचा दर होता प्रति लिटर ₹97.57. यामध्ये राज्याला व्हॅट प्रति लिटर वगैरे पैसे मिळत होते ते ₹28.17 आणि केंद्र सरकारला पैसे मिळतात त्याच्यातनं ₹32.90. हे झालं पेट्रोलचं. तशाच पद्धतीने डिझेलचं त्याच्यामध्ये राज्याला ₹19.57 व्हॅटचे मिळतात आणि केंद्राला सेसपोटी प्रति लिटर ₹31.80 त्या ठिकाणी मिळतात. त्याच्यामुळं ह्याही सगळ्या टॅक्सेसमुळं
पेट्रोल डिझेलच्या किमती ह्या फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. ही पण गोष्ट या निमित्तानं सभागृहाने लक्षामध्ये घेतली पाहिजे असं सभापती महोदय माझं स्पष्टपणे मत आहे. इतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत, परंतु मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. सभापती महोदय, त्याच्यामध्ये एक मी सभागृहाला सांगतो की LPG गॅसच्या पण प्राइजेस कशा पद्धतीनं वाढल्या, तर त्यामध्ये मे 2020 ला 579 रुपये होते, जूनला झाले 590, जुलैला झाले 594, ऑगस्टला 594, सप्टेंबरला 594, ऑक्टोबरला 594, नोव्हेंबरला 594, डिसेंबरला 694, जानेवारीला 694 आणि फेब्रुवारीला 669 रुपये. सभापती महोदय, शेवटी ह्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं जर एवढ्या ह्या किमती वाढायला लागल्या तर शेवटी माणसांनी बघायचं कुणाकडे. कारण आपल्यालाही माहिती आहे सभापती महोदय, डिझेल पेट्रोल गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या. आता जवळपास रॉकेल देणं बंदच झालेलं आहे, रॉकेलचे दिवे पण राहिलेले नाही जास्त. आता काही चुलीवर कोणी स्वयंपाक पण करत नाही. त्याच्यामुळं या उज्ज्वला गॅसच किंवा LPG गॅसच हा सगळीकडे सभापती महोदय पाहायला मिळतो. तर ह्याही संदर्भामध्ये कुठेतरी विचार करण्याची नितांत गरज आहे. केंद्र सरकारने ह्याच्यामध्ये तातडीनं लक्ष देऊन ह्या जे काही प्रचंड महागाई झालेली आहे त्या महागाईमधनं लोकांना कुठेतरी दिलासा देण्याची नितांत गरज आहे. हे पण मला ह्या चर्चेच्या निमित्तानं सभागृहाच्या लक्षामध्ये सभापती महोदय त्या ठिकाणी आणून द्यायचं आहे. सभापती महोदय, काही बाबतीमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल पण बोललं गेलं. खरं तर कायदा सुव्यवस्था चांगले राहावे हे प्रत्येक सरकारची मनापासूनची इच्छा असते आणि त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. त्याच्यामध्ये पोलिसांना फ्री हँड मिळायला पाहिजे, त्यांना स्वतःचं काम करण्याच्या करता मुभा मिळाली पाहिजे. सभापती महोदय, मधी सर्जिल उस्मानीच्या बद्दलचा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांनी काही सन्माननीय सदस्यांनी इथं केला. सभापती महोदय, ह्या व्यक्तीवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये पोलीस उचित त्या ठिकाणी कारवाई करतात. आता माहिती अशी मिळालेली की तो उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी पळून गेलेला आहे, परंतु त्याला तिथंही शोधण्याचं काम बरोबर आहे, परंतु आता तो तिथं आहे ना, तर ते तिकडनं इथं आला आणि तो नको ते बरळून गेला. वास्तविक त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध तर सगळेच करतात, कारण आपण सगळेजण जाती धर्माची लोक गुण्यागोविंदांनी नांदत असताना अशा प्रकारे इथं येऊन जातीय विष पेरण्याचं काम आणि लोकांच्या भावना भडकवण्याचं काम कुणी करता कामा नये. प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा जरूर सभापती महोदय अधिकार आहे, पण अशा पद्धतीनं कुठेतरी लोकांच्या मध्ये एक अस्वस्थता निर्माण होईल असं वागण्याचा कुठलाही काही कारण नाही. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून ह्या सभागृहाला मी सांगू इच्छितो की हा शर्गील उस्मानी आणि जे कोणी असतील ज्यांनी गुन्हा केला असेल त्यांची चौकशी होऊन सर्वांवर कारवाई होईल. कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घातलं जाणार नाही. आपणही देशाच्या राज्याच्या सामाजिक सुरक्षितते संदर्भात दोन वेगवेगळ्या भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये. सभापती महोदय, फक्त मला एक आठवण आली म्हणून सांगतोय. एका मधल्या काळामध्ये एका तथाकथित पत्रकाराच्या संदर्भामध्ये आरोप झाले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून त्याला त्या ठिकाणी अटक देखील झाली. या पत्रकाराने देशाच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर गोपनीय माहिती व्हॉट्सअपवर उघड केल्याचे आरोप आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देशाचे सैनिक शहीद झाल्यानंतर याच पत्रकाराने आनंद व्यक्त केला होता. देशाची सुरक्षा, सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या पत्रकाराला जेव्हा एका दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाली होती त्यावेळेस अनेक जण त्यांच्या अटकेला विरोध करत होते. आपल्यापैकी काहींनी मंत्रालयासमोर सभापती महोदय उपोषण देखील केलं. उपोषणाला लोक कमी होती, परंतु अशा पद्धतीनं पण आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सभापती महोदय, कुठल्याही विचाराचा कुठली व्यक्ती असली तरी त्यांना पक्ष वगैरे काही नसतो. जर ते देशाच्या एकंदरीत सुरक्षितेला काही धक्का निर्माण करणारं किंवा अडचण निर्माण करणारं काम करत असेल तर अशा लोकांना पाठीशी घालण्याचं सभापती महोदय अजिबात कारण नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यांनी समंजसच भूमिका घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि आमच्या महाविकास आघाडीची पण सभापती महोदय तशाच प्रकारची भूमिका आहे.
सभापती महोदय, मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राच्या करता विकास मंडळाचा निर्णय कधी घेणाऱ्याबद्दल खालच्याही सभागृहामध्ये विचारलं गेलं, इथल्याही सभागृहामध्ये विचारलं जात आहे. आज पुरवणी मागण्या पण आहेत. एक गोष्ट खरी आहे की अजूनपर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राची विकास मंडळं अस्तित्वात आलेली नाहीत. त्याला काही वेगळं कारण आहे, त्याच्याबद्दलचा सूतोवाच थोडासा झालेला आहे. सभापती महोदय, मात्र एक गोष्ट ह्या चर्चेच्या माध्यमातून मी मराठवाडा, विदर्भ आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांची, महाविकास आघाडीची हीच भूमिका आहे की जसं विकास मंडळ अस्तित्वात असताना ज्या प्रकारे रकमेचं वाटप व्हायचं तशाच प्रकारचं वाटप हे उद्याच्याही अर्थसंकल्पामध्ये करण्याचं आमच्या महाविकास आघाडीचं धोरण आहे. त्याच्यामध्ये तसूभर देखील आम्ही इकडे तिकडे करणार नाही, कारण आघाडी सरकारमधले अनेक प्रमुख मान्यवर मंत्री आणि मुख्यमंत्री असं सगळ्यांची आमची बैठक झाली. त्याच्यामध्ये राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की जरी राज्यपालांच्याकडे आत्ताच्या घडीला अधिकार नसले तरी आजपर्यंत 84 सालापासून जी चालत आलेली पद्धत आहे त्याच पद्धतीप्रमाणे या राज्य सरकारच्या निधीचं वाटप हे निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारची ग्वाही विशेषतः परिणय फुकेंनी पण हा मुद्दा उपस्थित केला होता. इतर पण काही सन्माननीय सहकाऱ्यांनी तो मुद्दा उपस्थित केलेला होता की गृहीत धरूनच निधीचं वाटप आम्ही ते करणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्राला अर्थसंकल्पात देखील पूर्णपणे निधी त्या ठिकाणी देणार आहे आणि मराठवाडा, विदर्भाच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध असून ह्याच्यामध्ये लवकरच काही मार्ग काढला जाईल. खरं तर जसा आमच्याकडनं मार्ग काढला लवकर जावा अशी अपेक्षा आहे, त्यावेळेस इतरांनी पण काही बाबतीमध्ये जी त्यांची जबाबदारी ती पण लवकरात लवकर पार पाडली तर सभापती महोदय थोडंसं समंजस भूमिका सगळ्यांनी घेतली तर एक चांगलं वातावरण राज्यामध्ये त्या ठिकाणी राहू शकतं. त्याच्याबद्दल जास्त उल्लेख मी करू इच्छित नाही, कारण सभापती महोदय आता आपण सभागृहामध्ये बसतोय, परंतु काही 12 लोकांचा पण अधिकार घटनेने, कायद्याने, नियमाने त्यांना दिलेला आहे. वास्तविक ते बसले असते तर अजून काही त्यांचे पण विचार असतात, कलावंत असतात, साहित्यिक असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर्ती लोक असतात, ते पण त्यांची भूमिका मांडू शकतात आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यांचं ऐकून घेऊन निर्णय झाले तर ते लोकशाहीला अतिशय उपयुक्त ठरतात. ही पण गोष्ट सभापती महोदय त्या ठिकाणी मला आवर्जून सांगायची. मला हे जी जोड कुठं दुसरीकडे द्यायची नाही, परंतु ते सगळ्यांनी ह्याच्यामधनं जे काही धडा घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे, ते शिकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. काही सन्माननीय सहकाऱ्यांनी, दरेकर साहेब आपण पण पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीच्या बद्दलचे मुद्दे उपस्थित केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे ज्यावेळेस राज्याच्या प्रत्येक प्रमुखाशी पंतप्रधान महोदय बोलत असतात त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला. आमचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही दिल्लीमध्ये चर्चेच्या करता पाठवलं होतं. त्यांच्याबरोबर स्वतः त्यांचे सचिव पण होते, बाकीचे पण आयुक्त कृषीचे ती टीम पण त्या ठिकाणी होती आणि त्यांनी पण सांगितलं हे तर जळगावचं प्रतिनिधित्व करणारे काही सन्माननीय सदस्य असतील तर केळीच्या बाबतीमध्ये पीक विम्याचं अतिशय चुकीचं धोरण हे सभापती महोदय त्या ठिकाणी स्वीकारलं गेलेलं आहे. असं बऱ्याच पिकांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये राज्य सरकार एकटं जबाबदार नाही, हा निर्णय होतो हा केंद्र सरकारशी होतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण देशाच्या पीक विम्याच्या बद्दलचं धोरण ठरतं. सभापती महोदय, त्याच्यामध्ये आता आपल्याकडनं आणि केंद्र सरकारकडनं शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या करता एवढी मोठी रक्कम भरली जाते, पण त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याची त्या ठिकाणी मिळत नाही. ही पण गोष्ट लक्षामध्ये त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि माझी आपल्याला पण विनंती आहे की आता तुमच्या काही दिल्लीमध्ये ओळखी असतील तर याच्यामध्ये काही भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे पण सरकार या देशामध्ये आहेत. तिथल्याही मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावा, आमचेही मुख्यमंत्री प्रयत्न करतायत. आम्ही पण कृषी विभागाच्या तर्फे जे काही भूमिका मांडायची आदरणीय पवार साहेबांना पण आम्ही कानावर घातलं, कारण 10 वर्ष ते कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलेले, त्यांना ह्याच्यातले बारकावे सगळे माहिती आहेत आणि त्यांच्या दिल्लीमध्ये त्यांच्याही शब्दाला तसं वजन आहे, किंमत आहे. त्याच्यामुळे साहेबांना पण आम्ही विनंती केली की साहेब ह्याच्यामध्ये जर सांगितलं तर
देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भातला जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तो त्या ठिकाणी दूर होण्याच्या करता निश्चितपणे मदत होईल। पंढरपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या वाटप प्रक्रियेच्या राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे घरांचे वितरण प्रलंबित राहिलेले याबाबत एक अहवाल सभापती महोदय आम्ही मागितलेला आहे। माढा आणि पुण्याचे कार्यकारी अभियंता IIT मुंबईचे प्राध्यापक आणि पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकामार्फत 12 फेब्रुवारी 2021 रोजी प्रकल्पाची पाहणी करण्यात आलेली आहे तिथं जाऊन स्पॉटवर, आणि याबाबतचा अहवाल आल्यानंतर योग्य प्रकारचा निर्णय घेतला जाईल। पात्र लाभार्थ्यांनाच घरकुलाचं वाटप वेळेमध्ये होण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। कारण मी पण पंढरपूरला गेलो होतो त्यावेळेस मलाही तिथलं शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांनी ही गोष्ट माझ्या देखील निदर्शनामध्ये आणून दिली आणि तो तुम्ही ज्या मताचे आहोत त्याच मताचं सरकार देखील आहे। सभापतीमध्ये दुसरे एक मधल्या काळामध्ये कोरोनामुळं अर्थव्यवस्था थोडीशी थंडावली, तर त्यावेळेस काय मार्ग काढायचा म्हणून आम्ही बांधकाम क्षेत्राला स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला। महसूल मंत्री आमच्या बाळासाहेब थोरात आणि आम्ही सगळ्यांनीच ठरवलं की बाबा असा प्रकारचा निर्णय घेऊ, आणि मला प्रवीण दरेकर साहेब तुमच्या लक्षात आणून द्यायचं सभागृहाच्या दोन्ही बाजूला की हा निर्णय घेतल्यानंतर हा डायरेक्ट फ्लॅट खरेदी करणाऱ्याला त्याचा फायदा होतो। म्हणजे ड्युटी पहिली 5% 6% अशी होती, नंतर बिल्डर लोकांनी पण काही त्याचे हे स्टॅम्प ड्युटी भरली आणि 3% तर 31 डिसेंबर पर्यंत आपणच माफ केली होती आणि नंतर 2% आपण माफ केली, 3%ची 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत। आणि ह्याच्यातनं मुंबईमध्ये आम्ही सर्वे केला, इतक्या मोठ्या प्रमाणावर घरांची सभापती महोदय विक्री झाली। घरांची विक्री झाल्यावर बांधकाम व्यवसाय हा ऊर्जित अवस्थेत आला की अनेकांना रोजगार त्या माध्यमातून मिळत असतो। हे पण सभापती महोदय सगळ्यांनाच मान्य त्या ठिकाणी करावं लागेल। परंतु ह्याच्यामुळे घरांच्या किमती स्थिर राहिल्यामुळे सामान्य जनतेला देखील त्यांचं एक स्वप्न असतं घरांची खरेदी करणं, ते स्वप्न देखील साकार करायला त्या ठिकाणी मदत झाली। बांधकाम क्षेत्राला सुद्धा बूस्ट मिळाला, बांधकाम क्षेत्राशी निगडीत इतर व्यवसाय आणि उद्योगांना देखील याच्यातनं चालना मिळाली आणि सर्वांचा एकत्रित परिणाम राज्याच्या अर्थचक्रावर निश्चितपणे त्या ठिकाणी झालेला आहे। राज्याचं अर्थचक्र देखील काही प्रमाणामध्ये गतिमान होण्याच्या करता मदत झालेली आहे आणि सरकारचा प्रयत्न हाच आहे की बाबा ह्या कोरोनाच्या काळात राज्यातील लघु उद्योजक, शेतकरी, व्यापारी, घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा ह्या सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने सरकार त्या ठिकाणी काम करत आहे। ही पण बाब मला लक्षात आणून द्यायची। सभापती महोदय, प्रवीण दरेकर साहेब विरोधी पक्ष नेते बोलत असताना त्यांनी काही 50% प्रीमियमचा पण मुद्दा काढला आणि खरं तर हा मुद्दा जरी सरकारने घेतलेला असला तर त्या महानगरपालिकेला तो अंमलात आणायचा का नाही हा अधिकार त्यांचा आहे, आमचा नाही। ठाणे महानगरपालिकेने ठरवायचंय, पुणे महानगरपालिकेने ठरवायचंय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ठरवायचंय, मुंबई महानगरपालिकेने ठरवायचं। आम्ही फक्त धोरण स्वीकारलेलं आहे ते त्यांना योग्य वाटलं कॉर्पोरेशनला, कारण ती पण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तिथे आहे। त्याच्यावर अध्यक्ष सभापती महोदय आमचा आग्रह नाहीये, आम्ही एक सूतोवाच केलेला आहे। वारेमाप काहींनी आरोप केले, काय झालं काय नाही, हे कुठेही काही झालं नाही। अर्थव्यवस्था पुन्हा तिनं कुठेतरी गती घ्यावी ह्या दृष्टिकोनातून हे निर्णय घेतले आणि मुद्रांक शुल्काचा निर्णय घेतलेला सभापती महोदय माझे पण अनेक वेगवेगळे मान्यवर ओळखीचे आहेत। मला स्वतः पवार साहेब पण म्हणले की अजित तुम्ही लोकांनी तो निर्णय घेतला त्यामुळं इथं थोडंसं बांधकाम क्षेत्राला एक ऊर्जित अवस्था आली, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे इतर राज्यांनी पण त्याची दखल घेतली आणि त्यांनी पण त्याचा विचार करायचं ठरवलेलं आहे। त्याच्यावर उगीच कुणाला तरी पाठीशी घालायचं, उगीच काहीतरी मुठभर लोकांना त्याचा फायदा व्हावा अशा प्रकारची प्रयत्न करायचा हे अजिबात ह्या सरकारचं धोरण नाहीये। मुंबईतील कांदळवनचं बुजवणाऱ्या लोकांचा शोध घेऊन या प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी अशाही प्रकारचं एक मागणी करण्यात आली। सभापती महोदय, मुंबई आणि परिसरात काही कांदळवने देखील वन विभागाच्या मालकीची असून काही कांदळवने खाजगी व्यक्तींच्या आणि संस्थांच्या मालकीचे आहेत। ज्या ज्या ठिकाणी कांदळवनची कत्तलीची माहिती समोर आली त्या ठिकाणी तात्काळ लक्ष देऊन आवश्यक ती उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात येते।
राज्य शासनाचा वन विभाग, पर्यावरण विभाग, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून दक्षतेची कारवाई करण्यात येते. अद्यापपर्यंत पोलिसांच्याकडे 91 गुन्हे रजिस्टर त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्यामुळं कुणाला त्याच्यामध्ये पाठीशी घालायचं ही भूमिका सभापती महोदय अजिबात या सरकारची नाहीये, हे पण मला या निमित्तानं सांगायचं आहे. खादी ग्रामोद्योगची जागा बळकवण्याचा प्रयत्न काही भूमाफियांच्या माध्यमातून सुरू आहे. या ठिकाणी गरबा खेळून त्याचं भाडं खाजगी व्यक्ती परस्पर वसूल करतात, अशा पद्धतीनं एक इथं आरोप करण्यात आला. सभापती महोदय, कांदिवली आणि बोरोली या दोन्ही ठिकाणच्या जागा या ग्रामोद्योग विभागाला कोरा केंद्रासाठी देण्यात आल्या आणि बोरोलीची जागा ज्या कारणासाठी देण्यात आली त्या कारणासाठी सदर जागेचा वापर होत नसेल तर ती जागा परत घेण्यात यावी अशीच सरकारची भूमिका निश्चितपणे आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ती जागा पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया केलेली आहे, त्याला हायकोर्टाकडून स्टे आलेला आहे आणि सदर जागेचा वापर कोणी अनधिकृत पद्धतीने करत असेल तर त्याच्यावर देखील निश्चित कारवाई करण्याच्या सूचना या सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात येतील. ही पण बाब सभापती महोदय मी अतिशय स्पष्टपणे सभागृहाच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून देतो. सभापती महोदय, अनेक वेगवेगळे मुद्दे इथं सन्मान्य दोन्ही बाजूच्या सदस्यांनी इथं उपस्थित केलेले आहेत. मी काही मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सगळ्याच मुद्द्याशी मी मुद्द्यापर्यंत मी पोचू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण सभापती महोदय, मधल्या काळामध्ये एक निर्णय त्या ठिकाणी झालेला होता की हे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस कर्ज मुक्ती द्यायची, कर्जमाफी द्यायची अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. आमचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडेच तो विभाग आहे. आम्ही अतिशय व्यवस्थितपणे ते सगळं फॉर्मॅट तयार केला. गेल्या वर्षी आणि यंदाच्या म्हणजे आता कोरोनाच्या काळात देखील 7,000 कोटी रुपये सभापती महोदय आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने एकूण तो 19,000 कोटीच्या पर्यंत ते 32 लाख शेतकऱ्यांना 19,000 कोटीचा बेनिफिट दिला. त्यावेळेस सभापती महोदय असाही निर्णय घेतला गेलेला होता की नियमित कर्जफेड जे लोक करतात त्यांना पण 50,000 रुपये मदत करायची, अशा प्रकारची भूमिका ही आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि सरकारची होती. पण पहिल्यांदा आम्ही शेतकऱ्यांना सगळ्यांना कर्ज मुक्तीच्या संदर्भामध्ये सवलत ज्यावेळेस देत होतो त्यावेळेस करोना एकदम आला तर 2 लाखाच्या वरच्यांना पण आम्हाला थोडंसं थांबावं लागलंय आणि ह्याही वर्गाच्या करता सन्माननीय जयंत पाटील साहेब आम्हाला थोडंसं थांबावं लागलंय. पण आम्ही लोक देखील शेतकरी आहोत. थोडीशी परिस्थिती पूर्ववत पदावर आली, कारण दर महिन्याला म्हणजे आजच्या घडीला 28 फेब्रुवारीला मी आकडे घेतले, मी आता बजेटच्या दिवशी पण सांगेन, 1 लाख कोटी रुपये आम्ही अंदाज केलेला होता, त्याच्यापेक्षा उत्पन्न कमी आलेलं 1 लाख कोटी. आता तेच जर आलं असतं तर मग कुठलीच काही अडचण त्या ठिकाणी नाही म्हणूनच आम्ही त्याच्यामध्ये सरकार एक वेगळा निर्णय घेऊ पाहतंय. तो आम्ही 8 तारखेला बजेटमध्ये त्या ठिकाणी सांगू. परंतु निश्चितपणे हे आता जे वेळेत परतफेड करतात त्यांना असं वाटायला लागलं की आपण मूर्ख ठरलो. जे थकवतात त्यांचं माफ होतंय आणि जे वेळेत परतफेड करतात ते सदाभाऊ त्यांना काहीच मिळत नाही, असं ते सगळी अडचण आहे. त्यामुळं सगळ्या जिल्हा बँका किंवा पीक कर्ज देणाऱ्या बँका ह्या अडचणीत आलेल्या आहेत. ही बाब पण तेवढीच खरी आहे. आपण जसं रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो तसं मी देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव आलाय आणि ह्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावर आमची चर्चा झालेली. आम्ही एक वेगळा पर्याय या संदर्भामध्ये निश्चितपणे काढतो, परंतु तो अर्थसंकल्पाच्या दिवशी सांगण्याचं काम हे निश्चितपणे या राज्य सरकारच्याकडनं त्या ठिकाणी केलं जाईल, अशा प्रकारची खात्री देखील सभापती महोदय मी देऊ इच्छितो. इतर सीमा प्रश्नाच्या बद्दल मुख्यमंत्री स्तरावर बैठक त्या ठिकाणी झाली. खरं तर पूर्वी भाई ND पाटील साहेब आणि सगळेजण आग्रही असायचे, परंतु आता त्यांची तब्येत पण चांगली नसते आणि त्यामुळं तिथं जे टॉपचे म्हणजे वकील असतील
इव्हन मुख्यमंत्री महोदय त्या दिवशी मिटिंगला ॲडव्होकेट साळवी म्हणजे हरीश साळवींच्या बद्दल पण बोलले, पण अलीकडच्या काळात हरीश साळवी बरेचसे परदेशामध्ये असतात, फार कमी दिल्लीमध्ये असतात, तरी देखील सीएम साहेब म्हणले की माझी त्यांचे संबंध चांगले आहेत, मी त्यांना तिथं उभं राहण्याच्या करता म्हणजे ती मॅटर चालवण्याच्या करता आपण विनंती करू. आणि आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना पण बोलवलं होतं, त्यांचं पण ऐकून घेतलं आणि काय त्याच्यातनं मार्ग काढायचा, राज्य सरकारची भूमिका. ह्यावेळेस भाई तुम्ही जर बघितलं तर नेहमी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सीमावादाचा मुद्दा आला की लगेच सगळे म्हणायचे आता संपलं. ह्यावेळेस जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारने सुरुवातीला मुद्दा त्या ठिकाणी घेतला. याचा अर्थ सरकारची भूमिका त्याबद्दलची अतिशय सकारात्मक आहे, अतिशय स्पष्ट आहे आणि त्यामुळं ह्याबद्दल आमचा प्रयत्न जेवढा कसोशीनं हे ज्याबद्दल लक्ष घालता येईल. खरं तर प्रवीण दरेकर साहेब आपणच आपल्या वरिष्ठांना जर सांगितलं कर्नाटक तुमच्या ताब्यात आहे, महाराष्ट्र आमच्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे, तिथं एकदा दिल्ली तुमच्या ताब्यात आहे, तर दिल्लीला सांगा की देऊन टाका काय ते. हो ना, म्हणून तर आपण असंही ताब्यात असताना कुठं होते. त्यांनी नाही केलं तुम्ही तरी करा ना. पूर्वीच्यांनी नाही केलं, आता तुम्हाला संधी दिली, कशाला आता पूर्वीचं उणं काढत बसायचं. नाही, मी पण आपल्याला सांगतो सभापती महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे. खरं तर राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भामध्ये महामहिम राज्यपाल महोदय कुठल्याही एका पक्षाचे त्या ठिकाणी नसतात. जसं सभापती महोदय सर्वांचे असतात, विधानसभा अध्यक्ष सर्वांचे असतात, तशा पद्धतीनं ते जसे सत्ताधारी पक्ष हो तसेच विरोधी पक्ष बाजूला बसलेल्या सदस्यांचे देखील आहेत. त्यामुळे महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव हा सर्वानुमते मंजूर होईल याबद्दल दरेकर साहेब माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मी कुठलंही राजकीय भाषण केलं नाही. मी अतिशय स्पष्टपणे सरळपणे जेवढी काही कामं करता येतील आणि काही तेवढं थोडं तर नाही केलं तर म्हणतील की हे अजून आत्म मिळाला का काय त्यांना कोणाला माहिती. त्याच्यामुळं मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे. ही सरकारची भूमिका आहे. स्वतः मुख्यमंत्री पण इथं आहेत, मुख्यमंत्र्यांचे त्यांनी पण काही गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि आमची अतिशय स्पष्ट भूमिका हे महाराष्ट्र हे आपल्या सर्वांचं राज्य आहे. ही आपलेपणाची भावना सर्वांच्या मनामध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीनंच आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारची पावलं आम्ही टाकतोय, अतिशय मजबूतीनं त्या ठिकाणी टाकतोय आणि ह्याच पद्धतीनं आपण सगळेजण एकीच्या जोरावर आपल्या राज्यातला कोरोना हा पूर्णपणे त्या ठिकाणी दूर करू, त्याला पळून लावू. त्याकरता पण सगळ्यांनी साथ द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.